अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या स्वामी माऊली उपदेश या चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आज हा शुभ रविवार तुझ्यासाठी भाग्याचा दिवस आहे. हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस. खूप भाग्यशाली बाळ आहेस. म्हणूनच तुझ्या समोर हा दैवी चमत्काराने भरलेला हा दिव्य संदेश आला आहे. तेव्हा बाळा, स्वामी आज्ञा समज आणि शेवटपर्यंत शांत मनाने हा संदेश ऐकून तर पहा. कारण बाळा, हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या मनातील सर्व काही प्रश्नांची उत्तरे तुला मिळणार आहेत. तुझ्या पाठीमागील पनवती ते दुःख यातना संपुष्टात आणणारा हा पवित्र संदेश तुझ्या समोर आला आहे. तेव्हा स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज. स्वामी भक्तांनो, तुम्हीही स्वतःला भाग्यशाली बाळ समजत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी खूप भाग्यशाली बाळ आहे, म्हणूनच हा संदेश मी ऐकत आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. स्वामी माऊली तुमचे कल्याण करोत. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आता तुझ्या जीवनात जो काही दिव्य प्रकाश येत आहे त्या प्रकाशाने तुझे जीवन सुखमय आनंदमय होणार आहे. कारण माझ्या स्वामीप्रिय बाळाने आजपर्यंत जो काही त्रास दुःख वेदना या शत्रुपीडा सहन केल्या आहेस, यानंतर नाही. कारण बाळा, तुला या सर्वांमधून अलगद बाहेर आणणारा हा पवित्र संदेश आहे. तेव्हा हे जर सुंदर मार्गदर्शन तुझ्यासमोर आलं असेल तर बाळा, खूप काही शुभ संकेत तुला या संदेशामधून मिळणार आहेत. कारण या संकेतावरून तुझे जीवन परिपूर्ण होणार आहे. ते शुभ आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत. बाळा, स्वामी माऊलीने तुझ्यासाठी खूप काही योजना केली आहे. तुझ्या जीवनात आता सुखाचा प्रवास सुरू होणार आहे. म्हणूनच माझी दैवी कृपा तुला हवी आहे ना? माझी मदत तुला हवी आहे ना? स्वामी भक्तांनो, तुम्हालाही स्वामी माऊलींची मदत हवी आहे ना? मग कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मला तुमची मदत हवी आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, ते सुख आनंद वैभव तुझ्या मार्गात आहे. कारण आजपर्यंत ज्या काही नकारात्मक गोष्टीने तुझे जीवन खराब करून घेतले आहेस बाळा, यानंतर सकारात्मक विचाराने जे काही कार्य हाती घेतले आहेस त्यामध्ये यश प्राप्त झाल्याशिवाय माघार घेऊ नको. कारण बाळा, तुझ्या जीवनात तो प्रकाश आणण्यासाठी, तुला उंचावण्यासाठी, तुला खूप काही प्रगतीपथावर नेण्यासाठीच स्वामी माऊलींनी या लाखो लोकांमधून या संदेशासाठीच तुझी निवड केली आहे. तेव्हा बाळा, हम गया नहीं जिंदा है या माझ्या अभिवचनावरती तू जर निरंतर चालत आहेस तर बाळा, तुझ्या जीवनात तुला आमची दैवी कृपा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण बाळा, जो आमच्या शब्दावरती विश्वास ठेवत आहे, आमच्या वचनावरती निरंतर चालत आहे, त्याचे जीवन परिपूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. तेव्हा बाळा, चिंता करण्याचे दिवस संपले आहेत. आता तुझ्या जीवनात स्वामी माऊली अद्भुत चमत्कार घेऊन येत आहेत. बाळा, आनंदाच्या बातमीसाठी तू तयार आहेस ना? हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस. ज्या आनंदाच्या बातमीची माझा स्वामीप्रिय बाळ खूप दिवसांपासून वाट पाहत आहे, जी बातमी खूप दिवसांपासून तुझ्या जवळ येऊन सुद्धा तुला ती अनुभवता आली नाही. पण बाळा, आता या सर्वांचा उपभोग घेण्यासाठी तू तयार राहा. कारण तुझी चुकी नसताना तू खूप काही भोग भोगले आहेस. तुझी चुकी नसताना या शत्रूने तुला खूप काही शत्रुपीडा देऊन तुझे जीवन खराब केले आहे. तुझ्या डोळ्यातून निरंतर अश्रू वाहिले आहेत. म्हणूनच बाळा, या संदेशानंतर या नकारात्मक लोकांकडे दुर्लक्ष करणे बंद कर. दुर्लक्ष करून तुझ्या ज्या काही जीवनात तुला जे काही इच्छित प्राप्त करायचे आहे त्याकडे पूर्णतः लक्ष दे. कारण बाळा, आता योग्य वेळ आली आहे ती खूप मोठी इच्छा पूर्ण होण्याची. आता योग्य वेळ आली आहे ती खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या जीवनात प्रवेश होण्याची.
कारण बाळा, आजपर्यंत खूप काही प्रयत्न करूनही तुझ्या मनासारखे कोणत्याही गोष्टी तुला प्राप्त झाल्या नाही. म्हणूनच तुझे मन दुःखी आहे आणि तुझा आमच्यावरचा विश्वास खंबीर आहे. म्हणूनच बाळा, तू निरंतर प्रत्येक बाबतीमध्ये प्रयत्न करत आहेस. प्रत्येक गोष्टीमध्ये तू आमचे नामस्मरण करत माघार घेत नाही, निरंतर प्रयत्न करत आहेस. आता वेळ आली आहे तुझ्या याच प्रयत्नांना यश देण्याची. आता वेळ आली आहे तुला अनुभव देण्याची की प्रयत्नांती परमेश्वर असतो. म्हणूनच बाळा, थांबू नको. प्रयत्न करणे ज्या क्षणी थांबतील त्या क्षणी तुझी प्रगती थांबून जाईल. म्हणूनच माघार घेऊ नको. खचणे सोड आणि सर्व काही स्वामी माऊलींवरती सोडून निशंक मनाने निरंतर पुढे चालत राहा. आणि मग पहा, अशक्य ते शक्य सर्व काही स्वामी माऊली तुझ्यासाठी करणार आहे. बाळा, माझे शुभ आशीर्वाद तुझ्यासाठीच कार्य करत आहेत. तेव्हा विश्वास ठेव. हा विश्वास आमच्यावरचा कधीही ढळू देऊ नको. बाळा, ज्या क्षणी तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवलात त्या क्षणापासून समजून जा की तुझी सर्व जबाबदारी तुझ्या कुटुंबाची आणि तुला सांभाळण्याची जबाबदारी फक्त स्वामी माऊलींची आहे. कारण बाळा, तुला असे वाटत असेल की स्वामी माऊलींचे माझ्यावरती लक्ष आहे की नाही, तर बाळा, तसे नाही. तुझ्यावरती आमचे पूर्ण लक्ष आहे. तुझ्यावरती आमची दैवी कृपा आहे. तुझ्यावरती आमच्या प्रेमाचा वर्षाव निरंतर होत आहे. पण बाळा, काही गोष्टी मिळण्यासाठी योग्य वेळ यावी लागते आणि त्यासाठी तुमच्या मनामध्ये संयम असायला हवा. तुमचा आत्मविश्वास खंबीर असायला हवा की या गोष्टी सर्व काही माझ्या आयुष्यात माझ्या मनासारख्या होणारच. हाच आत्मविश्वास तुम्हाला पुढे नेण्यास प्रवृत्त करत असतो. म्हणूनच बाळा, जर स्वतःवरती तुमचा विश्वास खंबीर आहे तर तुमच्यासाठी काय अशक्य आहे. जर तुम्ही निरंतर माझे नामस्मरण करत, माझी निरपेक्ष भक्ती करत पुढे चालत आहात, तर बाळा, समजून जा की तुमचाच विजय निश्चित करण्यात आला आहे. आता निशंक मनाने जे काही कार्य हाती घेतले आहेस त्यावरती पूर्णतः लक्ष दे आणि ते इच्छित प्राप्त झाल्याशिवाय माघारी येऊ नको. बाळा, तुझ्या आयुष्यातील ज्या काही शत्रूंनी तुला त्रास देऊन, दूर राहून, तुझा विश्वासघात करून, लांब राहून तुझी मजा पाहत आहेत, बाळा, आता त्यांच्या जीवनात त्यांची मजा तू पाहणार आहेस. कारण जे कर्म त्यांनी तुझ्यासाठी केले आहे, जे काटे तुझ्या वाटेत पेरले आहेत, जे तुझ्यासाठी वाईट कर्म केले आहे, ते सर्व काही त्यांच्यावरती फिरल्याशिवाय राहणार नाही. कारण बाळा, हा नियतीचा फेरा आहे. तो सर्वत्र फिरत असतो आणि नियती पाहत असते की कोणाचे कर्म चांगले आहे, कोणाचे कर्म वाईट आहे. म्हणूनच बाळा, आम्ही तुम्हाला निरंतर सांगत राहतो की तुमच्या बाबतीत कितीही वाईट परिस्थिती असो, कितीही तुमच्या मनातील वेदना, दुःख असो, तुम्हाला काहीही सहन करण्याची वेळ येऊ, पण तुम्ही तुमचे कर्म खराब करून घेऊ नका. कोणत्याही बाबतीत मनामध्ये कोणतेही नकारात्मक विचार ठेवू नका आणि कोणाविषयीही मनात राग, द्वेष, मत्सर ठेवू नका. आणि मग पहा बाळा, तुमच्या जीवनात ते सुख, आनंद आणि वैभव तुमच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, जर या संदेशापर्यंत तू आला आहेस तर स्वतःला भाग्यशाली बाळ समज आणि शांत मनाने, एकाग्र मनाने स्वामी माऊली तुला काहीतरी सांगण्यासाठी आली आहेत हे शांत मनाने ऐकत राहा. कारण बाळा, जो हा संदेश शांत मनाने ऐकत राहील त्याच्या जीवनामध्ये आमची कृपादृष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. आमचे सर्व काही शब्द, आमचे सर्व काही बोल जर स्वामीप्रिय बाळ शांत मनाने ऐकत आहे तर त्याचे जीवन मंगलमय झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या जीवनातील सर्व काही दुःख, पीडा, त्रास संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हाच विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी तुझेच प्रिय बाळ आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका आणि हे स्वामी माऊलींचे दिव्य चमत्कारिक मंत्र शेवटपर्यंत ऐका. जो कोणी स्वामीप्रिय बाळ हा मंत्र शेवटपर्यंत ऐकत राहील त्याच्या जीवनात स्वामी माऊलींची कृपादृष्टी झाल्याशिवाय राहणार नाही.
स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद त्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण स्वामी माऊली सदैव निरंतर तुमच्या पाठीशी आहेत. हे निरंतर ध्यानात ठेवा आणि हा मंत्र शांत मनाने ऐकत राहा. कारण जेव्हा जेव्हा तुमच्या कानावरती हा मंत्र पडत राहील तेव्हा तेव्हा तुमचे जीवन बदललेले तुम्ही पाहाल. तुमच्या जीवनामध्ये तो अद्भुत चमत्कार आकर्षित कराल आणि तुमच्या जीवनामध्ये तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण झालेल्या पाहाल. तेव्हा शांत मनाने एकाग्र मनाने हा मंत्र ऐकत राहा. ओम स्वामी समर्थाय नमः. अवधूताय नमः. 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 ओम स्वामी समर्थाय नमः. अवधूताय नमः.
ओम स्वामी समर्थाय नमः. अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. अवधूताय नमः.